मिश्किलपणे बोलत असतात. पण ते आज इथं काय सादर करणार आहे ही आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे. तर मग काय मंडळी, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया केतनबाई शहा. काय कमिटी पदरात पडली आहे हो, त्याच्यापेक्षा पदरात पडली बायको बरी माझी लग्नाची. हे आता कमिटीमध्ये हेच प्रॉब्लेम होतो. याच्यामध्ये माझ्यासारखं बारीक माणसाचं काम नाही हो. इकडे भक्कम माणूस पाहिजे, जसे सिद्धार्थ, गिरीश, धवल आणि त्याच्यावर बसलेले भाऊ, ते बरोबर आहे. पुढच्या वर्षी धर्मेश पण त्याच्यामध्ये येईल, वाद नाही त्याच्यामध्ये. आता यांनी इकडे पाठवून दिला. मी त्याला विचार का बरं, ते नाही तू नाईट वॉचमॅन. मी नाईट वॉचमॅन सारखा पण नाही, त्या लायकीचा पण नाही. तर त्यांनी सांगितलं की नाही मला तुम्ही ओपनिंग करा. का बरं ओपनिंग करा, ते सांगतात की नाही तू लोकांचे बाउन्सर खाऊन घे, नंतर आमचे स्टार बेसमेंट येणार आहे, त्यांना त्रास नको. मी त्याला सांगितलं बाबा तुम्ही बघा, एवढं लांब माणूस लोकांचे बाउन्सर कसं डक करणार, त्याला वेळ लागते की नाही. तरी पण नाही बाबा जा तू, ठीक आहे संपून टाकतो. आता दुसरं काय आलो आहे तर. आता काय बोलले, आता आलोय तर संपून टाकतो, त्यात काय प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा लांब माणूस असतो त्याला प्रॉब्लेम ते म्हणजे फायदे पण आहे. माणूस माणूस लांबची विचार करू शकतो. आज मैं दूर की सोची है, कैटरर्स को बोल दिया खाना आधा ही बनाना, लोगों का पेट हंस हंस के भरने वाला है, आधा ही रखना खाना, ज़्यादा खाएंगे नहीं लोग. पूर्ण स्टार बेसमेंटची पुढे लाईन लागलेली आहे. आता आपण होतो इकडे बाउन्सरकडे. बाउन्सर जे असं असते की ठीक आहे तुम्ही टाकणार बाउन्सर माझ्याकडे, पण आता बाउन्सर काय असते, एक तर असते ज्याचं आपण नाव कधी घेत नाही, म्हणजे अंडे, ते तुम्ही कधी टाकणार नाही. दुसरं आहे जे आज आपण खाणार नाही, टमाटर, आज अष्टमी आहे. आणि तिसरं आहे ते चपले. माझी साईज 10 नंबर आहे, पण जर तुम्हाला द्यायची असेल तर काम पूर्ण करा, अर्धवट करू नका, ठीक आहे. एक पाव ने दिया दूसरे पाव को मालूम होना चाहिए क्या दिया है. आणि जर दिली तुम्ही तर आठवण ठेवा रिप्लेसमेंट अवघड आहे. मंदिराच्या बाहेर पण CCTV लागले आता, ठीक आहे. आता कधी कधी कसं असते की आपण जेव्हा एखादा जोक सांगितलं तर समजत नाही, मग आपण मित्राला विचारतो, बघतो मित्राकडे बघतो काय बोलला रे, मग तो मित्र काय सांगतो, अरे असं असं होता, हो असं काय, मग आपली ट्यूब लागते, ते इकडे असं करायला लागते, मग ट्यूब लागते, तोपर्यंत होत नाही. ते कसं आहे आपण सांगतो ना, हमारे जमाने में जब टीवी को खिचखिच होती थी तो उसके जाके सिर पे मारते थे, तो उसकी खिचखिच दूर होती थी. वैसा ही आहे, मित्र बाजू बसला असेल त्यांनी एक लावली की मग ट्यूब लागते, त्याशिवाय ट्यूब लागत नाही. पण हे आपण मित्राबरोबर करू शकतो. जर बायको असेल तर काय होणार, एखादा तुम्ही ट्राय करा, बायको सर्व बसले असेल, तुम्ही बायकोला बोला काय बोलले, मग बायको सांगेल ठीक आहे मग घरी जाऊन सांगते. तुम्ही घरी पोहोचले की मग तुमची क्लास होईल बरोबर. ते मग सांगेल तुम्हाला काय तुम्हाला एवढं कळत नाही, एवढं समजत नाही, मग तुम्हाला काय सांगायला लागते, हो अब समजा. आता हे विचार करा जर उलटा असेल तर काय, तुम्ही बायकोवर बसले आहे, तुम्हाला कुठला जोक आला आणि बायको तुमच्याकडे बघितलं आणि बाबा काय बोलले, तुम्हाला काय काय होईल. हे तुम्हाला फक्त स्वप्न असं वाटते की असं होईल, बायकोवर कधी होत नाही असं. बायको कधी तुम्हाला विचारणार काय बोलली, कारण सर्व बायका तुमच्या लग्नाची ते MBA असतात. MBA म्हणजे म्हणे वधू आवडायची, ठीक आहे ना. आता मागे पण मी बोललो, ज्यांनी मला AJ मध्ये ऐकलेलं आहे त्यांना माहिती आहे, बोलताना माझी गाडी भासाचा ट्रॅक कधी पण चेंज करून देते, एका ट्रॅकवर राहत नाही. गाडी कुठला पण ट्रॅक घेणार, आंखेवर प्रॉब्लेम नाही ना, हलदो ना, हां होय ठीक आहे, गाडी पुढे गेली तर हरकत नाही, पण गाडी गंतव्यस्थानवर पोहोचेल. आपण बाहेर गाडी कधी एखादा वेळ रिव्हर्स घेऊ, ठीक आहे. आणि आता दुसरं होतं ते एक जे सांगायचं होतं हास्याचे प्रकार, ते जास्त काय त्याच्यावर सांगत नाही, कारण धवलनी ऑलरेडी घेतला आहे पार्ट 2 हास्यजत्रा, त्याच्यामुळे तो हास्याचे प्रकार घेणार आहे. आपण असं सांगू शकतो हास्याचे 2 प्रकार असते, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. स्थूल म्हणजे आपण जे हेराफेरी बघतो ते असायचे कॉमेडी तसेच. सूक्ष्म म्हणजे 1-2 लाईन 3 लाईनचे म्हणतात तसं. ज्यांना सुरेंद्र शर्मा माहीत आहे त्यांना माहिती आहे की त्यांची 4 लाईनं असते ते कविता,
मी 4 लाईन सांगत नाही, कारण मी 6 लाईन सांगतो, असं आहे. तर ते जे आपण सांगतो सूक्ष्म, त्याचं फक्त एक उदाहरण देतो. अंग्रेजीमध्ये शब्द आहे पण, PUN. पनमध्ये आपण जे पण म्हणजे ते चुटकुला किंवा आपण जे जोक्स म्हणतो तसं एक छोटा चुटकुला. तर इंग्लंडमध्ये मोठे एक साहित्यकार होऊन गेले, जॉर्ज बर्नार्ड शॉ. ते आपल्या इकडचे पुलं आहे त्यांची लायकीचे, खूप विनोदी साहित्यकार. ते एकदा नाटक बघायला गेले आणि त्यांनी तिकडे गेला, तो गेट कीपर होता, त्यांना वाटलं की चला ह्याची आपण फिरकी घेऊ. मग त्यांनी सांगितलं की नाही, मी दार उघडणार नाही जोपर्यंत तुम्ही मला एखादा जोक सांगत नाही. आय वॉन्ट ओपन द डोर टिल यू टेल मी सम पण. मग जॉर्ज बर्नार्ड शॉ, ते पण एवढे चोटीचे साहित्यकार होते, ते बोलले ओ पण. आता एवढं असते, जेव्हा काय नसते, जास्त काय नसते, छोटे छोटे असते. अजून एक सांगतो, शेवट झाला माझा टाईम, 2 मिनिट. अजून एक सांगतो, वेधशाला ऑफिस, वेदर फोरकास्टिंग ऑफिस जे असते, त्यांचे साहेब संध्याकाळी घरी जायला निघाले. जाताना शेवटी होते, जाता जाता पिऊनला सांगितलं, बाबा बारी दरवाजे बरोबर बंद करून घे, ह्या वेदरचा काय भरोसा नाही. ठीक आहे, झाला. इकडे आपली हास्य संपत नाही. हसत राहा, हास्याला कधी समाप्ती नको, त्याला फक्त विराम असू द्या. हसत राहा आणि हसवत राहा. थँक्यू.